दैवी आशीर्वादाने तुझ्या जीवनात नवीन गोष्टी प्रवाहित होत आहेत. तू आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असल्यास तुझ्या जीवनातून सकारात्मक ऊर्जा निरंतर प्रवाहित होत राहील. दैवी कृपेने आणि माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन सफलतेच्या अगदी जवळ आहे. अगदी तो क्षण तुमच्या जवळ आहे जो तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी मागू पाहत आहात. तेव्हा ते सर्व काही क्षण मी तुमच्या आयुष्यात लिहत आहे. तुमचे काही नाते अगदी तुमच्या जवळ आहेत, पण ते तुमच्या मनाच्या जवळ नाहीत, कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे निरंतर काही ताणतणाव तुमच्यामध्ये आहेत. ते घालवण्यासाठी तुम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करणे आवश्यक आहे. प्रार्थनेने तुमचे मन अगदी शांत होईल. विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. अगदी अचूक क्षणांमध्ये तुम्ही हा संदेश ऐकत आहात, कारण तुमच्यासाठी मी तो योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुम्ही ऐकत असताना तुमच्या मनातील खूप काही प्रश्नांना मी संपवू पाहत आहे. तुमच्यासाठी योग्यतेचे आशीर्वाद येत आहे. अगदी पुढील काही काळात तुम्ही तुमच्या ऊर्जेला वाढवू शकता, कारण तुम्ही आता ऊर्जावान होत आहात. अगदी काही क्षणात देखील तुम्ही जे काही कार्य अनुभवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी माझी प्रार्थना करत आहात, तेव्हा मी तुमच्यासाठी तुम्हाला त्या चमत्काराने भरू पाहत आहे. कदाचित काही गोष्टींमध्ये तुम्हाला आज या 24 तासात काही अनुभव येण्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे, किंवा तुम्ही माझ्यापुढे नतमस्तक होऊन ते सर्व काही सोपवून दिले आहे जे तुम्हाला भविष्यात हवे आहे. तर आज मी तुम्हाला ते सर्व काही देणार आहे. ही 24 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, भाग्याची आणि तुमच्या भाग्यात चमत्काराची आहेत. जे कोणी माझे संदेश या क्षणाला ऐकत आहे त्यांच्या मनावर शुभ परिणाम होणार आहे, कारण आज हा संदेश तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा आहे, तुम्हाला अधिक जिवंतता प्रदान करणारा आहे आणि तुमच्या भाग्यात अधिक तुमचा भाग्योदय करणारा आहे. मला माहीत आहे की तुमची मनोमन काही इच्छा आहे, ती काही काळापासून तुमच्यापासून दुरावलेली आहे. तर त्याचसोबत काही अशा व्यक्तींची ज्यामुळे तुमच्यापासून दुरावलेले नाते जवळ यावे, पुन्हा एकत्रीकरण व्हावं असं ज्यांना वाटत आहे, त्यांच्यासाठी काही चमत्कार घडणार आहे आणि त्यांची नाती पुन्हा बहरणार आहेत. जे कोणी काही अशा कार्याची वाट पाहत आहे, जे कार्य कित्येक दिवसांपासून करत करत थांबत पुढे येत होतं, आता वेगवान गती निर्माण होऊन तुम्ही इच्छित प्राप्त करणार आहात. तुमच्या इच्छांना प्रगट करा, कारण त्या पूर्ततेकडे वळवण्याचे कार्य मी करत आहे. मी तुमचा देव आज तुमच्यासाठी ते सर्व आशीर्वाद देऊ करत आहे जे तुम्हाला हवे आहे. शांत राहा. काही लोक तुमच्यासाठी नकारात्मक विचार करतील, त्यांना त्यांच्या विचारासह तिथेच बंद करा, कारण ते तुमच्यासाठी नकारात्मक आहेत. अशा व्यक्तींपासून, अशा नात्यांपासून नेहमीच लांब राहणे सुरू करा, जे तुमच्यासाठी विचारांनी नकारात्मकता पेरतात किंवा तुमच्यासाठी सुदृढ नाते बनवत नाहीत किंवा चांगले विचार करत नाहीत. मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत किंवा तुम्ही त्यांच्यापासून वेगळे होऊ पाहता. तेव्हा तुम्ही फक्त प्रार्थना करा, कारण दैवी कृपा, आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्काराच्या रूपात कार्य करत आहे. तेव्हा तुमच्यासाठी अशी शृंखला तयार केल्या जात आहे की तुमच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य निवडण्याची बुद्धी तुम्हाला प्रेरणा दिल्या जाणार आणि तुम्ही
आपल्याच बुद्धीने ते विचार करू लागाल, त्याच दिशेने पुढे जाऊ लागाल आणि आपली समृद्धी आकर्षित कराल. मला माहीत आहे की तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे, तुम्हाला काय निर्माण करायचे आहे. त्या दिशेने मी तुम्हाला पळण्यासाठी, धावण्यासाठी तयार करत आहे. आज तुम्ही जो काही नकारात्मक विचार करत असाल किंवा स्वतःला काही बाबतीत दोष देत असाल किंवा तुमच्या स्वतःच्या बाजू तुम्ही स्वतःच्याच मुळे कमकुवतपणाने बाजू मान्य करत असाल, तेव्हा शांत राहा आणि विचार करा की मी जेव्हा तुमच्यासाठी कार्य करेल तेव्हा कुठलीही गोष्ट, कुठलीही अशी नकारात्मक संकेताची चिन्हे मी तुम्हाला दिसू देणार नाही. तुम्ही फक्त नाम जप करणे आणि विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एका ठिकाणी विश्वास करून पुढे जाऊ लागता, तेव्हा चमत्कार तुमच्यासाठी अवश्य घडतात. या संपूर्ण ब्रह्मांडातून ऊर्जा तुमच्याकडे येत आहे. ती तुमच्या दिशेने प्रवेश करत आहे. तुमच्या कार्यातले अडथळे वेगळे करत आहे, दूर करत आहे. तेव्हा विश्वास ठेवा. दैवी कृपा, दैवी आशीर्वाद आणि दैवी चमत्कारांनी तुमचे जीवन संपूर्णपणे भरल्या जात आहे. आशा बाळगा, कारण मी आज हा संदेश तुमच्या आशा निर्माण करतो, तुम्हाला चमत्काराने भरतो, तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी तुम्हाला निवडतो, तुमच्या यशासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये मी तुम्हाला अधिक यशाने भरतो. सुख समृद्धीचे दिवस तुमच्या मार्गात आहेत. पुढे चालत राहा. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही अधिक सफलता हासिल कराल, कारण मी ती तुम्हाला देऊ करत आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण ब्रह्मांडीय शक्तीला मान्य करा. आपले कर्म करत राहा. फळ, अपेक्षा, इच्छा माझ्यासमोर सोपवून द्या. त्या मी तुमच्या पूर्ण करेन. मला माहीत आहे, आज जरी तुमच्याकडे काही अशा व्याधी आहेत, काही त्रास आहेत, काही इच्छा अपुऱ्या आहेत, त्या सर्व काही त्रासातून मुक्त करणारे माझे उपचार तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं, पण तुम्ही ती स्वीकारण्यास ज्या क्षणाला तत्पर असता, तेव्हाच ती मदत तुम्ही स्वीकारू शकता. तेव्हा सज्ज व्हा, तयार व्हा. ती मदत तुमच्याकडे येत आहे. तुम्ही जेव्हा इच्छा व्यक्त करता, तेव्हा त्या इच्छेला स्वीकार करण्यासाठी पुढे व्हा. देवाचे नामस्मरण करा आणि चांगले कर्म कधीही सोडू नका. इतरांबद्दल चांगले विचार करा. कुणी पुढे जात असेल तर त्याला पाठिंबा द्या, कारण जो कोणी व्यक्ती पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा पुढे जातो, तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड त्याची मदत करत असते. आणि जेव्हा तुम्ही तुमचीही मदत त्यासोबत निर्माण करता, चांगले विचारांची असो किंवा काही इतर मदत असो, तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला अधिक ऊर्जेने आशीर्वाद प्रदान करतं. परमेश्वराची कृपा, दैवी कृपा तुम्हालाही प्राप्त होऊ लागते. तेव्हा विश्वासाने जर कोणी तुमच्याकडे मदतीला आले असेल किंवा तुमच्याकडून कुणाला मदत हवी असेल, तर ती मदत नक्कीच करा, कारण तोच परमेश्वराचा अत्यंत प्रिय बाळ होतो. आज मी तुम्हाला हा संदेश देत आहे, कारण तुम्ही माझे प्रिय आहात. तुम्ही अधिक उच्चतम जीवन जगावे, सुखाने, आनंदाने प्रत्येक क्षण घालवावा आणि प्रत्येक ऊर्जेशी सहमत असावं. कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जेशी जुळता, विचार करू लागता, तेव्हा अधिक सकारात्मकता तुमच्यात निर्माण होते. अदृश्य शक्ती ज्या नकारात्मक आहेत किंवा क्लेशकारी आहेत किंवा त्रासदायक आहे, त्यांबद्दल विचार करणे टाळा, कारण त्या सर्व काही नकारात्मक गोष्टी आहेत. त्याऐवजी ज्या ज्या सकारात्मक गोष्टी आहे, चांगले आहे, सुखकर आहे, आनंदाचे क्षण आहेत, ते मागणे सुरू करा. मग तुमच्या आयुष्यात तेच ते वारंवार मिळत राहील. म्हणून सुखाचे विचार करा, आनंदाचे विचार करा, सर्व काही तुम्हाला मिळत राहील. स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश जर तुम्ही मन एकाग्र करून ऐकला असेल,
तर स्वामींची दिव्य दृष्टी तुमच्याकडे आहे. आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुमच्या भाग्यात चमत्कार लिहिला जात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा जप करत राहा. स्वामी तुमचे कल्याण करोत. तुम्हाला सुखाने आनंदाने ठेवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय
जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी